नमस्कार। तर मी रसिका तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत एक अशी रेसिपी जी घरी करण्याचा आपण कधी विचारच करत नाही, कारण आपल्याकडे तंदूर नसतो, ओव्हन नसतो। पण आता टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। आपण तंदुरी रोटी करणार आहोत तंदूर नसतानाही। तर हो, तंदूर नसतानाही आपण तव्यावर छान हॉटेल स्टाईल अशी तंदुरी रोटी करणार आहोत। चला तर मग पाहूया तंदुरी रोटी। तर रोटी बनवण्यासाठी मी एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे। नंतर यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। तसेच 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडाही यामध्ये घालून घेऊयात। आता यामध्ये पाव वाटी दही पण आपल्याला घालून घ्यायचं आहे। दह्यामुळे आपल्या रोटी अगदी सॉफ्ट नरम राहायला मदत होते। तसेच 2 चमचे खाण्याचं तेल घालून हे छान पीठ मळून घेऊयात। इथे मी 1 वाटीभर दूध घेतलेलं आहे। आपल्याला इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। आपल्या रोटी छान नरम आणि सॉफ्ट राहण्यासाठी एकतर तुम्ही दही वापरा पीठ मळण्यासाठी किंवा मग दूध। तर इथे मी 1 वाटी दूध थोडं थोडं करून पीठ छान मळून घेत आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला ते हाताला आपल्या चिकटू शकतं, पण जसजसं तुम्ही पीठ मळून घ्याल तसं ते स्टिकी न होता एकदम छान असा डो त्याचा तयार होतो। तर हे पहा, आपलं पीठ अगदी नरम असं मळून झालेलं आहे। आता यावर थोडा तेलाचा हात लावून आपण हे अर्धा तास भिजत ठेवूयात। तर हे पहा, अर्ध्या तासानंतर आपलं पीठ छान असं फुगलेलं आहे। आता हे पीठ परत 1 मिनिटभर आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या रोटी अगदी हलक्या आणि नरम होतात। हे पहा, आपलं पीठ आता अगदी छान असं मळून झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। तुम्हाला जर रोटी कडक आवडत असेल तर गोळा छोटा घेऊन त्याची एकदम पातळ अशी रोटी लाटून घ्यायची आहे। आमच्या इथे रोटी मऊ आवडते, त्यामुळे मी थोडीशी ती जाडसरच ठेवणार आहे। रोटी थोडीशी लाटून झाली की त्यावर आपल्याला आवडीप्रमाणे कोथिंबीर, कलौंजी, तीळ लावून घ्यायचे आहेत आणि रोटी पुन्हा लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला हवी तेवढी रोटी लाटून झाल्यानंतर कोथिंबीरची बाजू खाली करून त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। आता लोखंडी तवा छान गरम करून त्यावर आपण ही रोटी घालून घेऊयात। पण लक्षात ठेवा की जी पाणी लावलेली बाजू आहे ती आपल्याला तव्यावर घालायची आहे आणि आपल्याला अजिबातही नॉनस्टिक तवा वापरायचा नाहीये। नॉनस्टिक तव्यामुळे आपली रोटी त्याला व्यवस्थित चिकटत नाही आणि ती सुटून निघते। त्यामुळे शक्यतो लोखंडी तव्याचा आणि ज्याला दांडा असेल अशा तव्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। आता फक्त 1 ते 2 मिनिटांमध्येच आपल्या रोटीला छान बबल फुटलेले दिसतील। मग तो तवा उलटा करून आपल्याला गॅसच्या फ्लेमवर ही रोटी अगदी मिनिटभर भाजून घ्यायची आहे। रोटी भाजताना गॅस मीडियम ठेवून सगळ्या बाजूनी ती फिरवून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखी ती भाजल्या जाते। तर हे पहा, आपल्या रोटीला काय मस्त असा खरपूस कलर आलेला आहे। आता यावर तुम्हाला आवडत असल्यास बटर किंवा साजूक तूप लावलं की आपली रोटी तयार। ही हॉटेल स्टाईल घरच्या घरी केलेली रोटी तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता। मी याआधी हैदराबादी पनीर, मालवणी चिकन आणि झटकेदार चिकनचा रस्सा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या रोटीसोबत तो नक्की ट्राय करा। या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। मुलं ओळखणार देखील नाहीत की ही रोटी आपण घरी केली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीज सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।